हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत कुकिंग टिप्स शेअर करणार आहेत. ज्या कुकिंग टिप्स आपण दैनंदिन वापरतो तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण टिप्सला सुरुवात करूया. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. म्हणजे डाळ मऊसूत शिजते व चवही अप्रतिम लागते. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2-3 दिवसांसाठी तयार करून ठेवा. म्हणजे भाजी पटकन करता येते. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवले तर भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणे सोपे जाते. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. म्हणजे ती बारीक वाटली जाते. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1-2 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी भाजण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. म्हणजे छान भाजले जाते. कोणतीही सुकी भाजी किंवा रस्सा भाजी चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा. टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना टोमॅटो केचपचा वापर करू शकता. आलं लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं. म्हणजे पेस्ट छान होते. ग्रेव्ही तयार करताना वाटण परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. यामुळे दही घट्ट लागते. ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते. ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस बारीक ठेवा. ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल. दुधाचे गोड पदार्थ करताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा. भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा. ज्यामुळे त्याचं टेक्स्चर छान येईल. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा. ज्यामुळे ते करपणार नाहीत. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती भरपूर वेळा धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, वाटण आधीच तयार करून ठेवा. म्हणजे स्वयंपाक पटकन होईल. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा.
स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर पटकन होते. कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोच वापरा. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी. पालकची भाजी तयार करताना पालक गरम पाण्यातून काढून लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो. बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2-3 लवंग आणि 1 चमचा तूप कोळशावर टाका. त्यानंतर वाटी झाकून ठेवा. त्यामुळे पदार्थाला मस्त स्मोकी फ्लेवर येईल. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घाला. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे, यामुळे मीठ मोकळे राहते. ग्रेव्हीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावं. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात. पराठा, शंकरपाळीसाठी, कचोरीसाठी हे पीठ वापरा. खोबरं खोवणं अवघड काम असल्यामुळं नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. ग्रेव्हीचा रंग चांगला असावा त्यासाठी घरगुती अथवा चांगल्या दर्जाचे मसाले वापरा. सफरचंद कापले तर थोड्या वेळानं ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत. छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे छान साय येते. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा, त्यामुळे ते खवट होणार नाहीत व छान राहतील. हिरवी मिरचीची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते. बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये 1 चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात. फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा, त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल. घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो, पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा, ते खूप पौष्टिक असते. घरात जुने झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्यांच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे भांडी छान निघतील. भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे भाजीचा रंग तसाच राहतो. सुकी भाजी शक्यतो फोडणी दिल्यानंतर गॅस बारीक करून वाफेवर शिजवावी, म्हणजे भाजीची चव छान लागते. कोणतीही रस्साभाजी करताना त्यात थंड पाणी टाकण्याऐवजी गरम पाणी वापरावे, यामुळे भाजी चवदार होते. तेलामध्ये फोडणी करताना तेल चांगले तापल्यानंतर पहिले मोहरी टाकून तडतडली की मगच जिरं टाकावं. स्वयंपाक शक्यतो बारीक गॅसवरच करावा, म्हणजे पदार्थातील पोषक घटक तसेच टिकून राहतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.